आत्ता वाला पार्ट असा असणार आहे तो म्हणजे की आमच्या दोघांची भेट कशी झाली, म्हणजेच यशची आणि माझी. आम्ही कसे भेटलो, आम्ही एकमेकांना कधीपासून ओळखायला लागलो, या गोष्टी सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खरं पाहायचं झालं तर आम्ही दोघे एकाच कास्ट मधले असल्यामुळे आम्ही एकाच गावामध्ये राहत होतो. कॉलेज लाईफ, शाळेची लाईफ एकत्रच होती. मी त्याला ओळखत होते, तो सुद्धा मला ओळखत होता. जसं की त्यांच्या घरच्यांचं सुद्धा आमच्या घरी येणं जाणं असायचं आणि तो सुद्धा कधीतरी यायचा. म्हणजे मुळात माझाच स्वभाव असा नव्हता की मी कोणाशी स्वतःहून बोलेल. म्हणजे मी खूप शांत होते. म्हणजे आता मी माझ्याकडे पाहिल्यावरती असं वाटतं यार मी किती चेंज झाली. म्हणजे मी आधी ना शाळेत होते तेव्हा खूप म्हणजे खूप शांत, म्हणजे मी कोणाशी बोलणार नाही. मला कोणी काय ओरडलं किंवा कोणी काय बोललं माझी ताकदच व्हायची नाही. मी त्याला फिरून उलट त्याला काहीतरी बोलेल नाही. माझा स्वभावच असा नव्हता. खूप शांत, खूप शांत. आता मी खूप खतरनाक झाली. म्हणजे मी आता कोणाचं ऐकूनच घेत नाही. म्हणजे यश बरोबर तर सारखी भांडत असते, समजून घेतो तो आणि मी सारखी भांडत असते, असं आमच्या दोघांमध्ये चाललेलं असतं. तर आपण परत मुद्द्यावरती येऊयात. म्हणजे आमच्या दोघांमध्ये फक्त एकाच वर्षाचा डिफरंट आहे. म्हणजे तो 1 वर्षाने माझ्यापेक्षा मोठा आहे, मी लहान आहे. एका क्लासमध्ये नव्हतो. म्हणजे दोघांमध्ये 1-1 वर्षाचा अंतर होतो. मी 10वी मध्ये त्याला पाहिलेलं होतं. म्हणजे तो कसा होता किंवा काही म्हणजे इतका खराब दिसायचा. मी त्याची बदनामी नाही करत आहे. म्हणजे खूपच, म्हणजे त्याची तब्येतच नव्हती अजिबात. तरी सुद्धा मला तो आवडायचा. मला हे माहित नव्हतं की त्याला आई वडील आहेत की नाही. म्हणजे मला माहिती होतं की त्याला मामा मामी आहेत, तो मामांजवळ राहतो. कसा आहे किंवा काही हे काहीही माहित नव्हतं. त्याचा स्वभाव कसा आहे नाही. पण ते म्हणतात ना पहिलं वालं प्रेम आहे, ते झालं त्याच्या बाबतीत मला. म्हणजे याच्या आधी तसं पाहायला झालं तर 10वी मध्ये मी खूप खराब दिसायचे. पण तरी सुद्धा असतात ना काही काही असे म्हणजे मुलं वगैरे, म्हणजे थोडेसे असं टॉर्चर करणं वगैरे नाही का, उलट असतं ते केल्यावानी. पण नाही, मला त्या गोष्टींमध्ये जास्त म्हणजे नव्हता रस. म्हणजे बाकीच्या मुलांमध्ये असं बोलण्यामध्ये वगैरे काही नव्हतं, म्हणजे काही नव्हतं म्हणजे वाटत. पण जेव्हा मी यशला पाहिलं तेव्हा पहिल्यांदाच म्हणजे खरंच असं वाटलं कुठेतरी की यार हा मुलगा आपल्या लाईफ मध्ये असावा. म्हणजे असं मला वाटायचं. आमची शाळा सुटल्यावरती तो घरी यायचा कधीतरी. मग तेव्हा मी त्याला पाहिलेलं असायचं. तो पण पाहायचा त्याच्या मनामध्ये सुद्धा. नंतरून तो मला आता लग्न झाल्यावरती मला म्हणतो, मला तू आवडत होती किंवा मला सुद्धा तू आवडायची, पण कसं तुला बोलणार, तुमच्या घरातले खूप डेंजर आहेत. तेव्हा म्हणजे असं पैशा पाण्याने घरातले वगैरे चांगले होते. तेव्हा असा दरारा होता खूप. म्हणजे माझे आजोबा होते तेव्हा. आणि त्याला असं वाटायचं की यार नको उगाच काहीतरी वेगळंच होऊन बसायचं. आणि तेव्हाच त्यांच्या घरातले आणि आमच्या घरातल्यांची थोडंसं वाजलेलं होतं. म्हणजे छान असं नव्हतं रिलेशनशिप. थोडंसं म्हणजे ते नंतर नंतर थोडंसं बिघडलं. त्याचं एक काहीतरी वेगळं रिझन आहे, ते मी नाही सांगू शकत. पण असं काही त्याच्यामुळे त्यांच्या घरच्यांचं आणि आमचं थोडंसं म्हणजे थोडंसं क्रॉस होतं, असा विषय झाला. पण त्याला म्हणजे मी आवडत होती, पण तो मनातलं कधी बोललाच नाही माझ्यासोबत. 11वीला मी इथे नव्हते. म्हणजे ज्या आम्ही शाळेत होतो 10वीला यश मी एकत्र, म्हणजे एका क्लासमध्ये नव्हतो, एकत्र होतो ज्या शाळेमध्ये. तिथून मला 11वी आणि 12वी साठी मला शारदानगरला जावं लागलं, म्हणजेच बारामतीमध्ये. तर मग नाही म्हटलं यश इथे आणि मग मी 2 वर्ष 11वी 12वी तिकडेच. आणि मग तेव्हा तो मला आवडायचा, पण मी त्याच्याशी कधी बोलले नाही. लगेच लगेच नाही माझी डेअरिंग झाली बोलायची वगैरे. आणि मग नंतरून 11वी 12वी ठरलं माझं. माझ्या काकांनी ठरवलं की तू इथे नको राहू आता, आपण शारदानगरला तुझं ऍडमिशन घेऊयात. बापरे असा क्षण होता तो माझ्या लाईफ मधला. यार म्हटलं पहिल्यांदाच कुठे मला हा आवडत होता आणि नाही माझा पायच निघत नव्हता की यार आता इथून जायचं, तिकडे राहायचं कायमच तिकडे. म्हणजे अरे म्हटलं की यार माझी सगळी फॅमिली इकडे. तेव्हा मला आई वडील होते. मग नंतरून फक्त माझे एकच चुलता म्हणजे काका ते तिकडे राहायचे बारामतीला. तर बारामतीला असल्यामुळे मला बोलले की चल तू सुद्धा तिकडे, तू कॉलेजला आपण ऍडमिशन घेऊयात. मग 2 वर्ष मी तिथे राहिले. मग अशी माझी लाईफ झाली की मला खूप म्हणजे मिस व्हायचं यार. आपण का लवकर बोललो नाही ह्याच्याशी, का आपण त्याला सांगितलं नाही, या गोष्टी माझ्याकडून म्हणजे मला म्हणजे खंत वाटायची त्या गोष्टीची तिकडे गेल्यावरती. आणि जेव्हा मी शारदानगरला ऍडमिशन घेतलं तेव्हा मी 2 वर्ष तिथे राहिले. म्हणजे तेव्हा सुद्धा मी चुलत्यांपाशीच राहिले, काका काकी जवळ होते. तेव्हा शारदानगरला ऍडमिशन घेतल्यावरती मी कधीतरी सुट्टी असल्यावरती जायचे, गावी जायचे. म्हणजे जिथे आम्ही शाळेला होतो तिथे मी जायचे. मग तेव्हा माझं मन काही राहवलं नाही. मग मी बोलले त्याच्याशी फोनवरती. आणि त्याच्याबरोबर एक फ्रेंड होता,
तर दोघे जण असायचे. मी त्याला कॉल केला. तेव्हा कॉल केल्यावरती मला समजत नव्हतं काय बोलावं ते. तर मी कॉल केल्यावरती त्याच्याशी सुद्धा बोलले की असं असं आहे, मला तो आवडतो वगैरे वगैरे. मग फर्स्ट त्याने नाही प्रपोज केलेलं, मी केले त्याला फर्स्ट प्रपोज. म्हणजे मला आवडतो म्हणून. त्याला आवडत होते मी, पण त्याने कधी त्याचा इजहार नाही केलेला. त्याच्यामुळे तो कधी बोललाच नाही माझ्याशी की त्या गोष्टी वगैरे. म्हणजे त्याने फक्त मनात ठेवलं ते. त्याने माझ्यापर्यंत कधी आणलंच नाही. कारण त्याला असं वाटायचं की यार आपलं नाही होऊ शकत हे. कारण की तिच्यासोबत, कारण तिचं म्हणजे तिची दुनिया वेगळीच आहे किंवा खूप पैसे पाण्याने व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे नाही ते देऊ शकत. आपलं असतं वगैरे त्याला असं वाटायचं. त्याच्यामुळे तो कधी माझ्याशी बोललाच नाही. म्हणजे मी त्याला सुद्धा म्हणायचे की लग्न झाल्यावरती म्हणायचे, का बोलला नाहीस माझ्याशी? बोलायचं ना, तुला मी आवडत होते तर वगैरे वगैरे. बोलायला चालू केलं. नंतर नंतर तो मला म्हटला की यार पण आपलं म्हणजे कसं होणार किंवा नाही का असं. जर का आपले घरचे, तुझ्या घरचे, माझ्या घरचे थोडेसे क्रॉस आहेत. नाही, माझे मामा म्हणजे त्याच्या मामांकडे तो राहतो. त्याचे मामा सुद्धा खूप स्ट्रिक्ट आहेत. त्याला असं वाटायचं. तो खूप म्हणजे खूप घाबरायचा मामांना. आणि त्यांच्या समोर त्याचं काही चालत नव्हतं. म्हणजे काही चालत नव्हतं असं नाही म्हणता येणार, पण तो एक म्हणतो ना, तो आपण म्हणतो ना की एक दरारा असतो एका मोठ्या व्यक्तीचा, तसाच त्याच्या बाबतीत होता. नंतर नंतर जसं जसं मी त्याला कॉल नव्हते करत किंवा मी त्याच्याशी बोलत नव्हते, त्याला सुद्धा वाईट वाटायचं किंवा असं फोन नाही आला वगैरे वगैरे. पण नंतर नंतर की मी गेले शारदानगरला. शारदानगरला गेल्यावरती मला खूप असं एकटं एकटं वाटायचं. कारण की आई वडील इकडे असल्यामुळे. त्याच्यामुळे नंतर मला खूप असं म्हणजे यार आपण इकडे राहतोय नाही का असं. म्हणजे ते प्रेम असंच होतं ना की असं एखाद्या व्यक्तीला आपण रोज बघतो, नंतर नंतर ती व्यक्तीला बघणंच आपण विसरू, म्हणजे त्या गोष्टी दिसत नाहीत आपल्याला आणि आपण दुसरीकडे कुठेतरी जातो. असंच माझ्या बाबतीत झालेलं होतं. मी तुम्हाला एक किस्सा सांगते. मी जेव्हा शारदानगरला होते ना राहायला, म्हणजे शारदानगरला शाळेला होते, कॉलेजला होते ऍडमिशन घेतलेलं, तर मी काकांच्या इथे होते. तिथे सुद्धा फ्लॅट होता. तिथे एक गॅलरी होती. या गॅलरीमध्ये मी बसायचे. तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता. तेव्हा म्हणजे मी गॅलरीमध्ये बसायची. मला खूप अशी आठवण यायची यशची. म्हणजे मी असं फक्त गॅलरीतून बघत बसायची. यार नाही का मला बोलायला भेटेल का, किंवा मला बोलायचं, मला खूप आठवण येते. मी अक्षरशः रडायचे गॅलरीमध्ये बसून. मला खूप आठवण यायची त्याची. जास्त जीव वगैरे लावलेला की मला हे फक्त माहिती होतं की त्याला आई वडील नाहीयेत. पण मला असं वाटायचं की यार ह्या पोराशी मला लग्न करायचंय. मी लाईफ टाईम ह्याची साथ कधीच नाही सोडणार असं मला वाटायचं. आणि मी म्हणजे खूप जास्त जीव लावलेला आहे. माझ्या लाईफमध्ये पहिलीच व्यक्ती अशी असेल की म्हणजे हेच प्रेम आहे सेकंड लास्ट. म्हणजे मी त्याच्यावरती जाम प्रेम केलेलं आहे. आणि विषय असा झाला का म्हणजे की मग असं मला खूप वाईट वाटायचं. यार असं वाटायचं मला कोणाचा तरी फोन भेटावं, म्हणजे मी त्याच्याशी बोलेल वगैरे वगैरे. पण मी एक दिवशी एक दिवशी काकींचा मोबाईल घेतलेला होता. मी त्यांच्याकडून रडून रडून, मग त्या होत्या, त्यांना मी मागितलं की यार मला फोन द्या, थोडा वेळ मला बोलायचे. माझी डेअरिंग झाली तेव्हा त्यांना बोलायची की यार मला बोलायचे, थोडा वेळ मोबाईल द्या. मग तेव्हा त्यांनी मला काही मोबाईल दिलेला नाही. मग तेव्हा त्यांनी काकांना सुद्धा सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे किंवा नाही का वगैरे वगैरे. मग काकांनी अजूनच जास्त ठरवलं की हिला आता लावायचंच नाही म्हणून. मग माझं तिकडे जाणं जास्त बंदच करून टाकलं. म्हणजे मला तिथे जाऊनच दिलं नाही. मी जिथे राहत होतो आधी गावी, तिथे मला काकांनी जाणंच बंद केलं. आणि मला खूप वाईट वाटायचं. ते निघाले गावी की मला असं वाटायचं की यार मला नेलं पाहिजे ह्यांनी, मला नेलं पाहिजे गावी. म्हणजे मी ना कधी कधी तरी जायचे. म्हणजे जेव्हा मी बाईकवरती असायचे ना त्यांच्यासोबत, आणि मी लांबूनच अशी शाळा दिसायची आमची, ती कॉलेज वगैरे, यार असं भारी वाटायचं की यार आपण फायनली आलोय गावी नाही का. मग आल्यावरती वगैरे पहिलं मी गावी आल्यावरती पहिल्यांदा म्हणजे आमची मागच्या साईडने मी जर का दार उघडलं तर तिथे लगेच यशचं घर दिसायचं मागच्या साईडने. पहिल्यांदा मी ते ओपन करून पाहायची की दिसतंय का कोण नाही का असं वगैरे. 11वी-12वी काढली कशी तरी. मग मी कॉलेजमध्ये होते ना शारदानगरला, तेव्हा मी माझ्या मैत्रिणींकडून मोबाईल घ्यायचे. त्या नंबर पण खूप सोपा होता. शारदानगरमध्ये होते तेव्हा मी बोलायचे. मग आमचं लेक्चर वगैरे संपल्यावरती मग मी बोलत बसायचे त्याच्याशी, तो सुद्धा बोलायचा माझ्याशी. मग मला म्हणायचा कसं चाललंय वगैरे काय. त्याला सुद्धा करमत नसायचं कारण की मी 11वी-12वीला इकडे होते,
त्याच्यामुळे. आणि मग नंतरून मला तो म्हणजे मला तो भेटायला सुद्धा यायचा शारदानगरला. म्हणजे मी त्याला बोलवलं की यायचा, पण कधी कधी काय वाटायचं त्याला की मामांनी कधी म्हणजे मामांना घाबरून तो कधी कधी येत नसायचा, मला सांगायचा की असं आहे तसं आहे, पण यायचा जास्त करून. मी त्याला बोलवलं की येत होता. नंतरून माझं 11वी-12वी झालं, तसं परत मी ऍडमिशन FY ला कॉलेजला घेतलं, ते सुद्धा गावी घेतलं. शारदानगरवरून आले आणि नाही, मी काही करून मला नाही राहायचं तिथे. म्हणजे असं करत करत मी फायनली FY ला ऍडमिशन घेतलं, ते म्हणजे गावी घेतलं. तिथून माझी कॉलेजची लाईफ खरी सुरू झाली.